लंडनमध्ये भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात भारतातील वातावरणावर प्रश्न विचारले आणि गोंधळ झाला, ज्याचे पडसाद आता भारतातही उमटतायत। नेमकं घडलं काय आणि या घटनेमुळे भारताच्या प्रतिमेवर कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, पाहूयात सविस्तर। तर युनायटेड किंगडमच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडनमधल्या कार्यक्रमात एका व्यक्तीनं गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला। या असभ्य वर्तनाचा लंडनमधील भारतीय उच्चायोगानं तीव्र निषेध केलाय आणि सार्वजनिक संवादाची मर्यादा राखण्याचं आवाहन केलं। झालं काय तर लंडनच्या प्रसिद्ध बर्कबेक युनिव्हर्सिटीमध्ये गुरुवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आंतरराष्ट्रीय कायदा हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय होता। AI, कायदेव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय गव्हर्नन्स यामधील भविष्यातील आव्हानांवर सरन्यायाधीश आपले विचार मांडत होते। भाषण संपल्यानंतर जेव्हा श्रोत्यांसोबत प्रश्नोत्तरांचं सत्र सुरू झालं, तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं कार्यक्रमात अडथळा आणायला सुरुवात केली। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार एका महिलेनं तंत्रज्ञानाचा विषय सोडून भारतातील मतांतरं आणि वाढती असहिष्णुता या राजकीय मुद्द्यावरून प्रश्न विचारायचा प्रयत्न केला। यावरून सभागृहात अचानक आरडाओरडा सुरू झाला। मात्र कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं म्हणजे सूत्रसंचालकांनी तातडीनं मध्यस्थी केली आणि तो प्रश्न रोखला। हा प्रश्न कार्यक्रमाच्या मूळ विषयाशी म्हणजेच AI आणि आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी वातावरण शांत केलं। या घटनेनंतर शुक्रवारी भारतीय उच्चायोगानं सोशल मीडियावर एक अधिकृत पत्रक जारी केलं। उच्चायोगानं म्हटलं की लोकतांत्रिक समाजात विचारांची भिन्नता असणं स्वाभाविक आहे, पण ती नेहमी एका सभ्य आणि सन्मानजनक मार्गानं मांडली गेली पाहिजे। अशा आंतरराष्ट्रीय मंचावर प्रेक्षकांचे हे उद्धट आणि अशिष्ट वर्तन हे सार्वजनिक संवादांच्या मर्यादांच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि ते अस्वीकारार्ह आहे। खरं तर गदारोळापूर्वी आपल्या मुख्य भाषणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तंत्रज्ञान आणि कायद्याच्या समीकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं। ते म्हणाले, तंत्रज्ञान स्वतःहून चांगलं किंवा वाईट नसतं, तर समाज त्याचा वापर कोणत्या नैतिक आणि राजकीय निकषांवर करतो यावर त्याचे परिणाम हे अवलंबून असतात। कायद्याचं काम तांत्रिक प्रगतीला विरोध करणं नाही आणि तिच्या समोर शरणागती पत्करणंही नाहीये। तंत्रज्ञानाची शक्ती नेहमीच घटनात्मक मूल्य, लोकशाहीची प्रतिष्ठा आणि मानवी हक्कांना उत्तरदायी असायला हवी। खरं तर सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमात हा गोंधळ होणं आणि त्यात भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न विचारले जाणं ही एक गंभीर बाब आहे। कॉकरोच जनता पार्टीसारख्या गटांचं अस्तित्व आणि त्यांच्या माध्यमातून व्यक्त होणारा असंतोष हे दर्शवतं की देशात काहीतरी खदखदतंय। त्यामुळे असे प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केले जात असताना भारतानं याकडे गांभीर्यानं पाहण्याचीही गरज आहे। या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या लोकशाही प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय आहे? लंडनमधल्या सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं योग्य केलं का? आयोजकांनी प्रश्न थांबवणं बरोबर होतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।